नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 30 दिवसात तुमच्या आयुष्यात असे काही घडवू शकतं ज्याची तुम्ही कदाचित अनेक वर्ष वाट पाहत असाल किंवा ज्याची तुम्ही अजिबात अपेक्षा केली नसेल. जुलैचा हा काळ मेष राशीसाठी सामान्य नाही. ग्रहाच्या हालचालीमुळे काहींना मोठी संधी मिळू शकते तर काहींना सावध निर्णय घेण्याची गरज भासू शकते. यामुळे या व्हिडिओतील प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या परिस्थितीनुसार त्याचा विचार करा. काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडताना दिसू शकतात. अडकलेली कामे पुढे सरकू शकतात. काही नात्यामध्ये स्पष्टता येऊ शकते तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा होऊ शकते. म्हणून या 30 दिवसांमध्ये हलक्यात पाहू नका. या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 महत्त्वाच्या संभावित घटनांबद्दल बोलणार आहोत ज्या करिअरमध्ये पैसा, कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि भविष्याच्या योजनांवर परिणाम करू शकतात. परंतु या 7 घटनांपैकी 7वी घटना अनेकांसाठी सर्वात महत्त्वाची ठरू शकते. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमची राशी मेष असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्तीची राशी मेष असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आता सुरू करूया. पहिली घटना. जुलैच्या सुरुवातीपासून काही मेष राशीच्या लोकांना अडलेले कामे हळूहळू मार्गी लागत असल्याचा अनुभव येऊ शकतो. काहींना नवीन जबाबदारी, नवीन संधी किंवा जुन्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची चिन्हे दिसू शकतात. मात्र या काळातील घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टी नीट पडताळणी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. अनेकांना एखादा अनपेक्षित फोन, संदेश किंवा भेट भविष्यातील नवीन दार उघडून देणारी ठरू शकते. म्हणून या काळात संधी ओळखण्याचा प्रयत्न करा आणि उतावळपणाने ही नाकारू नका. आता दुसरी घटना आहे जी अनेक मेष राशीच्या लोकांना आश्चर्यचकित करू शकते. ती आपण पुढील भागात पाहू. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण बोलणार आहोत त्या दुसऱ्या मोठ्या घटनेबद्दल जी पुढील 30 दिवसात अनेकांच्या आयुष्यात महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. काही काळापासून तुमच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत असेल, माझं काम कधी पूर्ण होणार किंवा माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळणार. जुलैच्या या काळात काही लोकांना या प्रश्नाचं उत्तर मिळण्यास सुरुवात होऊ शकतं. नोकरी करणाऱ्या नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना एखादे नवीन ग्राहक किंवा संधी मिळू शकते. काही जणांना आर्थिक व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज भासू शकते. कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी त्याची नीट पडताळणी करणं योग्य ठरेल. ज्याचे पैसे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. मात्र कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक कागदपत्र, व्यवहार काळजीपूर्वक तपासा. आता येते तिसरी घटना जी अनेकांना भावनिकदृष्ट्या स्पर्श करू शकते. कुटुंबातील एखाद्या गैरसमज मिटवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काही जुन्या मतभेदावर चर्चा होऊन परिस्थिती सुधारण्याची संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये संवाद वाढवणे या काळात विशेष महत्त्वाचे ठरेल. प्रेमसंबंधात असलेल्या उतावळपणाने निर्णय घेण्याऐवजी संयम ठेवावा. एखाद्या छोट्या गैरसमजामुळे मोठा वाद होऊ नये याची काळजी घ्या. शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारू शकते. या काळात काही लोकांना जुने मित्र किंवा नातेवाईक पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता आहे. अशा भेटी भविष्यातील काही नवीन संधी किंवा आनंददायक अनुभवांचे कारण ठरू शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीने अनुभव सारखे असतील असे नाही. हे राशी भविष्य सामान्य ज्योतिष संकेतवर आधारित आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते. पण आता पुढील भागात आपण पाहणार आहोत चौथी घटना जी करिअर, पैसा, प्रतिष्ठा आणि संबंधित महत्त्वाचे संकेत देऊ शकते. ती अजिबात चुकवू नका. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या चौथ्या घटनेकडे वळणार आहोत जी पुढील 30 दिवसात तुमच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात प्रभाव टाकू शकते. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून प्रामाणिकपणे मेहनत करत असाल तर या काळात त्या मेहनतीचा काही परिणाम दिसू शकण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा एखादा प्रकल्प महत्त्वाची भूमिका मिळू शकते. त्याचबरोबर तुमची परीक्षा देखील होऊ शकते. कार्यालयामध्ये किंवा व्यवहारामध्ये प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या यशामुळे काही लोक अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा पुढील निर्णय सर्वांसमोर उघड करू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, नवीन ग्राहक किंवा नवीन कल्पना पुढे नेण्याची संधी मिळू शकते. मात्र कोणालाही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ती नीट वाचा. घाईत घेतलेला निर्णय नंतर बदलणे कठीण जाऊ शकतो.
आर्थिक बाबतही हा काळ महत्त्वाचा आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजूंना विचार करा. काहींना अचानक खर्चाला सामोरे जावं लागू शकतं, तर काहींना जुने थकीत पैसे मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो, पण आत्मविश्वास आणि आत्मविश्वास यामध्ये फार मोठा फरक असतो. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाळा. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीचे अनुभव सारखे असतील असे नाही. राशी भविष्य हे सामान्य ज्योतिष संकेत आधारित असते. त्यामुळे याकडे मार्गदर्शन म्हणून पहा. तुमचे निर्णय परिस्थितीचा विचार करून घ्या. आता पुढील भागात आपण 5व्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. ही घटना प्रेम, कुटुंब, नातेसंबंधामध्ये काही अनपेक्षित घडामोडीचे संकेत देऊ शकते. त्यामुळे पुढील भाग नक्की पहा. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण अशा 5व्या घटनेकडे वळत आहोत, जी अनेकांच्या मनाला स्पर्श करू शकते. पुढील 30 दिवसात तुमच्या नातेसंबंधामध्ये काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता दिसते. जर गेल्या काही दिवसापासून घरामध्ये तणावाचे वातावरण असेल, तर आता संवादातून तो कमी करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी असलेला गैरसमज दूर होऊ शकतो, मात्र त्यासाठी पहिले पाऊल तुम्हाला उचलावे लागू शकते. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ संयमाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग व्यक्त केल्यास परिस्थिती बिघडू शकते. उलट शांतपणे बोलल्यास नात्यातील विश्वास अधिक मजबूत होऊ शकतो. अविवाहित मेष राशीच्या काही व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख भविष्यात महत्त्वाची ठरू शकते, परंतु कोणत्याही व्यवहारात लगेच विश्वास ठेवू नका. वेळ घेऊनच निर्णय घ्या. विवाहित लोकांनी जोडीदाराची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या व्यापामुळे नात्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, याची काळजी घ्या. छोटासा वेळ एकत्र घालवण्यास नात्यातील गोडवा वाढू शकतो. या काळात एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक संपर्क करू शकतात. काहींसाठी हा संपर्क आनंददायी ठरू शकतो, तर काहींसाठी जुने प्रश्न पुन्हा समोर घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत सहज राहणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला या काळात उपयोगी पडू शकतो. त्यांच्या अनुभवामुळे एखादा मोठा निर्णय योग्य दिशेने जाऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, रागाच्या भरात बोललेले शब्द परत घेता येत नाही. पुढील 30 दिवसात शक्य तितकं संयम, आदर आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात. पण आता पुढे येत आहे 6वी घटना. ही घटना आरोग्य, प्रवास आणि अनपेक्षित बदलाच्या संबंधित आहे. अनेक मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ एक महत्त्वाचा इशारा ठरू शकतो. त्यामुळे पुढील भाग अजिबात चुकवू नका. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण या 6व्या घटनेकडे वळणार आहोत, जी पुढील 30 दिवसात तुमच्या दैनंदिन जीवनात परिणाम करू शकते. हा काळ काहींसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो, तर काहींसाठी सावधगिरीचा संकेत देणारा ठरू शकतो. सर्वप्रथम आरोग्याबद्दल बोलूया. गेल्या काही दिवसापासून सतत धावपळ, कामाचा ताण किंवा अपुरी झोप यामुळे शरीर थकलेले वाटत असेल, तर या काळात स्वतःची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेवर आहार, झोप आणि नियमित दिनचर्या याकडे लक्ष दिल्यास ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होईल. लहान-सहान त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर योग्य सल्ला घेणे नेहमी चांगले असेल. आता बोलूया प्रवासाबद्दल. पुढील 30 दिवसात काही मेष राशीच्या व्यक्तींना अचानक प्रवासाची संधी मिळू शकते. हा प्रवास कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणामुळे असू शकतो. प्रवासाचे नियोजन अधिक करून ठेवल्यास अनावश्यक अडचणी टाळता येतील. या काळात वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि घाई टाळा. सावधगिरी बाळगा नेहमीच हाताने असते. यात आता भागात सर्वात महत्त्वाचा मुद्दा. पुढील दिवसात एखादी अशी बातमी, संदेश, भेट तुमच्या विचारांनी दिशा बदलू शकते. सुरुवातीला ती संधी वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व लक्ष घेऊ शकते. त्यामुळे कोणतीही संधी किंवा माहिती लगेच नाकारू नका. ज्या नवीन नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाची संधी ज्या गोष्टीवर आहे त्याच्याबद्दल हा काळ प्रयत्न वाढवण्याचा असू शकतो. सातत्य, नियम याचा फायदा होऊ शकतो. मेष राशीचे लोक स्वभाव धाडसी असतात, पण या 30 दिवसात धाडसासोबत विवेकही तितकाच महत्त्वाचा ठरेल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढू शकते. आणखीन एक संकेत, काही लोक तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकतात. शक्य असेल तिथं मदत करा.
पण स्वतःचे नुकसान होईल इतकं त्याग करू नका. संतुलन राखणे आवश्यक आहे. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 7वी आणि सर्वात महत्त्वाची घटना. अनेक मेष राशीच्या लोकांसाठी हा क्षण निर्णायक ठरू शकतो. शेवटच्या भागात आपण शुभ दिवस, शुभ रंग, शुभ अंक तसेच सोपा उपायही पाहणार आहोत. त्यामुळे पुढील भाग अजिबात चुकवू नका. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या 7व्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे आलो आहोत. या व्हिडिओची सुरुवात ज्या कारणासाठी केली होती तो क्षण आता समोर आला आहे. पुढील 30 दिवसात तुमच्यासाठी केवळ आणखीन एक महिना नसून काहींसाठी आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. ज्यांनी अनेक दिवस प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यांना या काळात काही परिणाम दिसू शकतात. मात्र प्रयत्नांचा अनुभव सारखा असेल असं नाही, हे सामान्य ज्योतिष संकेत आहेत. काही मेष राशीच्या व्यक्तींनी अचानक एखादी संधी मिळू शकते. ती नोकरी असू शकते, व्यवसायातील नवीन दिशा असू शकते किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय असू शकतो. ही संधी ओळखण्यासाठी मन शांत ठेवणे आणि घाई न करणे अनावश्यक ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील काही लोक दूर जाऊ शकतात तर काही नवीन लोक प्रवेश करू शकतात. प्रत्येक बदल वाईट असेल असं नाही. कधी कधी नवीन सुरुवातीसाठी जुन्या गोष्टी मागे सोडाव्या लागतात. तुमच्या बोलण्याकडे लोकांचे लक्ष असेल, त्यामुळे शब्द जपून वापरा. योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. आर्थिक बाबतही शिस्त पाळा. उत्पन्न वाढले तरी अनावश्यक खर्च टाळा. बचत आणि नियोजन यावर भर दिल्यास पुढील काळ अधिक स्थिर राहू शकतो. ज्या नवीन काम सुरू करायचे आहे त्यांनी तयारी, माहिती आणि योग्य सल्ला यांना प्राधान्य द्या. आत्मविश्वास ठेवा, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. दररोज सकाळी स्नानानंतर भगवान सूर्याला तांब्याच्या लोट्यात पाणी अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 ते 21 वेळा जप करा. श्रद्धा सातत्याने केलेली उपासना मनाला स्थिरता देते. शुभ रंग लाल आणि केशरी. शुभ अंक 1, 9, 18. शुभ दिवस मंगळवार आणि रविवार. अंतिम संदेश. मेष राशीच्या मंडळींनो, पुढील 30 दिवसात घाबरू नका. ती संधी म्हणून पहा. संयम, मेहनत, योग्य निर्णय यामुळे अनेक गोष्टी बाजूने वळू शकतात. मेष राशीच्या मंडळींनो, ग्रहस्थिती अनुकूल राहावी, मनाला स्थिरता मिळावी आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढावी यासाठी पुढे साधे उपाय श्रद्धेने करू शकता. पहिला उपाय, दररोज सकाळी स्नान करून उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा जप करा. अंतिम आशीर्वाद. मनापासून शुद्ध सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही साथ असेल तर पुढील 30 दिवसात तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकते. पुढील 30 दिवसात ईश्वर तुमच्या मार्गातील अडथळे दूर करून तुमच्या जीवनात सुख, समाधान, प्रगती लाभो. मेष राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, पुढील 30 दिवसात प्रत्येकासाठी सारखे नसतील, पण तुमचे निर्णय, तुमची मेहनत, तुमचा संयम तुमची भविष्याची दिशा ठरवू शकतात. आज आपण पाहिलं 7 संभाव्य घटनांपैकी कोणती घटना तुमच्या आयुष्यात घडू शकते हे येणारं काळ सांगेल. पण घाबरू नका. सहज ऐका, सकारात्मक राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर खाली कमेंटमध्ये फक्त एका शब्दात श्री स्वामी समर्थ लिहा. आणि जर तुम्हाला विश्वास असेल की ईश्वराची कृपा आणि तुमची मेहनत मिळावी तर अशक्यलाही शक्य करू शकते, तर हा व्हिडिओ तुमचा मेष राशीच्या मित्रापर्यंत आणि कुटुंबापर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच सखोल आणि नियमित राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत कायम जोडलेले राहा. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि योग्य मार्गदर्शन देवो. मी काजल आणि स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.